नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. झी स्टुडिओ प्रस्तुत एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. तर 6 ऑक्टोबरला आत्मा पॅम्पलेट. आणि या चित्रपटाची टॅगलाईन जर तुम्ही बघितली असेल तर खरंच खूप सुंदर आहे की जगाचा इतिहास बदलणारं आत्मचरित्र असं आहे. आणि याच चित्रपटाचे लेखक ज्यांनी लेखन केलं आहे तसा परेश दादा माझ्यासोबत आहे. दादा, मला तुला प्रश्न विचारायला आवडेल. आधी एक असा व्यक्ती ज्याच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे आणि जगाचा इतिहास बदलणारा आत्मचरित्र, काय सांगशील त्या व्यक्तीबद्दल आणि जगाचा इतिहास बदलणारा आत्मचरित्र कसं असणार आहे? त्या व्यक्तीबद्दल शब्दामध्ये सांगू शकत नाही, म्हणूनच आम्ही चित्रपट केलेला. शब्द अपुरे पडतात ह्या व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी. तर असा आमचा मित्र आशिष बेंडे, खूप बालपणापासून आम्ही दोघं एकत्र आहोत, आता असंच म्हणायला पाहिजे. तर बालपणापासून नाटकं किंवा काय चित्रपट, माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये हा होताच. तर अशी सगळी आमची संगत आहे. आणि त्यामुळे त्या संगतीमध्ये त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनाही आमच्यापर्यंत पोचत होत्या आणि त्या पुरेशा रंजक होत्या. तर डोक्यात राहून राहून विचार हाच यायचा की ह्याचं काहीतरी करावं, पण काय करावं, कसं करावं ते नक्की लक्षात येत नव्हतं. तर अखेर एक दिवस डोक्यावर वीज कोसळली आणि त्याची एक शैली माझ्या पहिल्यांदा डोक्यात आली की ह्या सगळ्या घटनांचं, त्याचं हे जे काही छोटं फार आत्मचरित्र आहे त्याला जर आपण चित्रपटाचं रूप देऊ शकलो तर ते पुरेसं रोमहर्षक ठरेल. तर तसा प्रयत्न सुरू झाला आणि मग हे आत्म पॅम्पलेट नावाचं प्रकरण उत्पन्न झालं, मग छापलं गेलं आणि आता तुम्ही ते वाचायला सिद्ध झालेलं आहात. बरं, तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि परेश दादांनी जशी ओळख करून दिली की या व्यक्तीवर आधारित असा चित्रपट आहे, त्याच्या आयुष्यावर आधारित असा आशिष दादा माझ्यासोबत आहे. दादा, कसा आहेस तू? अवर्णनीय. बरं, चित्रपट तर लहानपणापासूनचे मित्र, जसा आशिषदा परिसरला बोलला की तुझ्या लहानपणापासूनचा तर तुझ्या लहानपणापासूनचा मित्र जेव्हा तुझ्या आधारित किंवा तुझ्या आयुष्यावर आधारित जे आत्म पॅम्फलेट येत आहे त्याचं लेखन करतो, कशी वाटते फिलिंग? किती भारी वाटतं? परेश हा एक खूप माझा आवडता लेखक. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन त्याचं जेव्हा प्रोजेक्ट येतं आणि अर्थात त्याच्या हरिश्चंद्राच्या फॅक्टरीपासून ते आत्ता आलेल्या वाळवीपर्यंत सगळ्या सिनेमांना मी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी शिकायला मिळतं त्याच्या लेखनात. आणि या माणसाने माझा सिनेमा लिहिला आहे. अर्थातच ते खूपच एक्साइटिंग आणि खूप ओव्हरवेल्मिंग आहे माझ्यासाठी. आणि खरंच तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला मी हे स्टेटमेंट इथे करू शकतो की आजपर्यंतचं परेश मोकाशी यांचं हे सर्वोत्कृष्ट लिखाण असावं. क्या बात आहे. वशिले. बरं, तर मी आधी आपल्या मित्रांसोबत सुद्धा गप्पा मारल्या. चौघं जी आहेत कलाकार, खरंच ते म्हणजे वेगळेच आहेत ते. तर त्यांच्यासोबत मी गप्पा मारल्या. त्याच्यामध्ये ओमसोबत आणि मानससोबत माझ्या खरंच खूप चांगल्या गप्पा रंगल्या, कारण त्यांनी आशिषदाचा बालपणातला आणि तारुण्यातला पौगंडावस्थेतला आशिष असं साकारलं आहे. काय सांगाल त्या दोघांबद्दल? कारण का त्यांनी ना आम्हाला तुमच्याबद्दल अशी एक ही केले की नाही दादा, ह्यांनी असं आमच्यासोबत केलंय करून एक तक्रार आहे त्यांची. आज काय सांगाल त्या पोरांसोबतचा सगळा अनुभव कसा होता? आता त्यांची तक्रार काय ते मला माहिती नाही, ती जाणून घेऊ आपण. पण फारच उत्तम हे सगळे कलाकार आहेत. आणि एक त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आशिषच्या 2 टप्प्यावरचे हे कलाकार आहेत. 2 टप्प्यातला आशिष या दोघांनी साकारलेला आहे, पण एकूण 5 ते 6 टप्प्यांमधला आशिष आहे. क्या बात आहे. तेव्हा अगदी जन्म होण्यापासून ते त्याचं प्रेम आणि एकूण जगाची अवस्था ही आकाशगंगेच्या पलीकडे जाण्यापर्यंत जो प्रवास आहे त्याच्यामध्ये अजून 3-4 आशिष तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तेव्हा केवळ ते त्या बालपणाची एक शालेय प्रेमाची कथा एवढ्यापुरती ही गोष्ट मर्यादित राहत नाही, त्याच्या पलीकडे जाते ती. बरं, तर तक्रार अशी होती आशिष दादाच्या संदर्भात की जेव्हा शूट लागायचं, जेव्हा टेक व्हायचा, तेव्हा आशिष दादा कॅमेरा सुरू झाल्यानंतर तो स्वतःच हरवून जायचा. जेव्हा असं सुरू व्हायचं त्याच्या ह्याच्यामध्ये धुंदीमध्ये असायचं, म्हणायचं विसरायचं, कट म्हणायचं विसरायचं. आणि त्याला असं व्हायचं की अरे हे तर झालंच आहे, पण तो त्याच्याच ह्याच्यामध्ये असायचा. काय सांगशील त्या सगळ्यांबद्दल? असं नाही व्हायला पाहिजे डिरेक्ट करताना, पण कधी कधी होत असं की नाही, ज्या पद्धतीचं काम ही मुलं कॅमेरा समोर करायची, बरोबर, त्यामुळे मला ते कट म्हणावं असं वाटायचं नाही. त्यामुळे ही त्यांची चूक आहे की त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे आपण असं बोलू शकतो की मान्य आहे मला माझी चूक, पण ती माझी नाही, ती त्या पोरांची चूक आहे, असं झालेलं आहे इकडे.
नाही दादा, तुला विचारायला मला आवडेल की परेश दादांनी जेवढे पण चित्रपटाचं तू लेखन केलंस त्यानंतर मला जेवढा माझ्या माहितीनुसार आणि केवळ मी जेवढा अभ्यास केला त्याच्यामध्ये गुबारेनंतर तो अजूनपर्यंत कॅमेऱ्याच्या समोर आलेला नाही आहेस, तर कधी आम्हाला परेश मोकाशी कॅमेऱ्याच्या समोर यायला दिसतील? फार संशोधन करून आलेलं दिसतंस, गुब्बारे बिब्बारे नावं इथल्या घेतलीस. पासून थोडासा झालं, पण कधी कधी दादा बघायला मिळेल? नाही मी ते टाळतो आहे. एकतर हा महाराष्ट्र आणि हा देश एक लेखक दिग्दर्शक म्हणून मला आधीच सहन करतायत, त्याच्यात परत मी पडद्यावरही यायला लागलो आणि अभिनय करून त्यांना छळायला लागलो तर फार बरं होणार नाही. तेव्हा आपण एकदम असा गैरफायदा घ्यायचा नसतो लोकांच्या चांगल्या वागणुकीचा. बरं आशिष दादा, तुला विचारायला हा प्रश्न आवडेल की परेश दादाचं लेखन केलेला हा चित्रपट आणि या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जावर खरंच खूप भारी भारी अवॉर्ड्स मिळाले. बर्लिनला तुम्ही आता जाऊन आलात, जसं आम्हाला ओमनी सांगितलं की बर्लिनच्या जेवढे पण ऑडियन्स होती त्याच्यासाठी ते नवीन होतं, कारण का त्याला तो बोलला की मला खरंच खूप भारी वाटलं की माझा पहिला चित्रपट आणि तो आंतरराष्ट्रीय दर्जावर जातो आणि एवढं सगळं मिळतं. तुझ्यासाठी किती फिलिंग होती भारी की जो माझ्या आत्मचरित्रावर बनलेला असा चित्रपट आहे, काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे बर्लिन एकतर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती बर्लिन सारख्या फिल्म फेस्टिवलमध्ये आपला सिनेमा पाठवू असं स्वप्न बाळगून कोणी सिनेमा बनवत नाही. आपण आपला सिनेमा बनवतो, त्याच्या मेरिटवरती तो सिलेक्ट होतो. सो तसं तो बर्लिनला गेलं हे आमच्यासाठी सुद्धा खूप सरप्राइझिंग होतं. अर्थात त्या लोकांना त्याच्यातलं एक युनिव्हर्सल अपील त्या लोकांना आवडलं असावं. आणि तिथं गेल्यानंतर अर्थातच हा बर्लिन हा टॉप 3 फेस्टिवलपैकी एक आहे जगातला, आणि तिथे आपल्या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर होत होता. आणि जेव्हा प्रीमियरला आम्ही पोहोचलो, रेड कार्पेटवरनं चालणं वगैरे आणि ह्या सगळ्या त्यांचे ते सुपरस्टार होते ते सगळे आम्ही केले. आय वॉज एन्जॉय, मी खूप मजा करत होतो. पण आत गेल्यानंतर जेव्हा अजून एक फोटो सेशन असतं ते करत असताना जेव्हा मी बघितलं की आता माझ्या सिनेमाचं स्क्रीनिंग आत होणार आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे युरोपियन लोक आता लाईन लावून उभे आहेत आणि आता हे सगळं, आणि आम्हाला हे पण माहिती होतं की साधारण एक 790ची कॅपॅसिटी असलेलं ते थिएटर जे हाऊसफुल होतं. क्या बात आहे. आणि हे सगळे मंडळी आता आज जाऊन हा सिनेमा बघणार आहेत. त्यावेळेस जे काही मला झालं होतं ना की मला शब्द फुटत नव्हता. भीती, नर्वसनेस किंवा काय म्हणतात त्याला, ते सगळं होतं. मला त्या थंडीमध्ये, बर्लिनच्या थंडीमध्ये हाताला घाम फुटला. पण जेव्हा सिनेमा सुरू झाला आणि पहिल्या मिनिटाला पहिला विनोद आहे सिनेमा, तिथे जेव्हा प्रेक्षक हसले तिथे अचानक मला रिलॅक्स वाटलं आणि मी एकदम म्हणजे आता आवडायला लागणार आहे ना चित्रपट असं. आणि मी फिल्म संपल्यानंतर आता खूप आपल्या कल्चरशी जोडलेला हा सिनेमा आहे. अगदीच आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता हा त्या लोकांना आवडेल का नाही आवडेल हे शंका असते मनामध्ये. पण जेव्हा सिनेमा झाला, प्रत्येक जोक तिथे लँड होत होता, प्रत्येक घटना लोकांना कळत होती. आणि ज्या पद्धतीनं फिल्म संपली तसं शेवटचा सीन संपतो आणि नावं सुरू होतात, तिथपासून ते त्या मॉडरेटर शेवटी आम्हाला जेव्हा माईकवरनं पुढे याची विनंती केली तोपर्यंत कंटिन्युअस 4 मिनिटं लोक टाळ्या वाजवतोय, 4-5 मिनिटं लोक टाळ्या वाजवतोय. एक स्टँडिंग ओवेशन मिळतं. हे इतकं माझ्यासाठी ओव्हरवेल्मिंग होतं की हे मी एक्सपेक्ट केलेलं नव्हतं की असं काही होईल. बरं, मी आपल्या माझ्या मित्रांसोबत जेव्हा मी गप्पा मारतोय तेव्हा मला कळालं की त्याच्यामुळे आपल्या चित्रपटामध्ये बोऱ्या नावाचा कॅरेक्टर आहे जो आशिषला मदत करतोय. तर खऱ्या आयुष्यामध्ये एकमेकांसाठी बोऱ्या कधी कोण बनलंय का? तुम्ही त्याच्यासाठी किंवा तू त्याच्यासाठी बोऱ्या कधी बनला आहेस का? हो, अर्थातच अनेक वेळा. आणि आता असे प्रसंग लक्षात येणार नाहीत, पण लिखाणापासून चित्रपट करण्यापासून ते आयुष्यातल्या इतर गोष्टींमध्ये सुद्धा सतत एकमेकांवर आहोतच आम्ही. त्यामुळे हे क्षेत्र सोडल्यास जे काही पर्सनल लाईफ आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या बरोबर, म्हणजे मी हे सांगू शकतो इथे की मुंबईत माझं घर घ्यायचं जेव्हा होतं तेव्हा त्या डिपॉझिटचे पैसे, याची धर्मपत्नी आणि माझी खूप चांगली मैत्रीण मधुगंधा, हिने ते डिपॉझिटचे पैसे भरले. त्यामुळे याचा सिनेमा क्षेत्राशी काही संबंध नाही. पण खऱ्या आयुष्यामध्ये आता बोऱ्या म्हणजे बेस्ट फ्रेंड. हो. सो ही इज माय बेस्ट फ्रेंड, गुरु, गाईड, फिलॉसॉफर, एव्हरीथिंग. आणि चित्रपटामधले जी ती 4-5 मित्रांची गँग तुम्ही पाहता ते खरोखरच ह्याच्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत. ते अजूनही आहेत. त्यांची मैत्री ही अबाधित आहे. तर अशी सगळी त्याला एक खूप वास्तववादी काय म्हणतो पार्श्वभूमी आहे बघा. बरं, मग जसं आता परेश दादा बोलला की ती गँग, तर त्या गँगमधूनच एक सृष्टी नावाची सुद्धा कलाकार आहे त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये. तर ती अजूनपर्यंत दादा तुझ्यासोबत आहे का, किंवा बाबा हा असायला पाहिजे तरी आपल्यासोबत असं कधी? बघ, एक गोष्ट आहे अशी की हा सिनेमा बघताना जो कोणी प्रेक्षक ते बघेल तर त्यातली सगळ्यात उत्तम गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला आशिष हे नाव काढून तुम्ही स्वतःचं नाव लावा. बरोबर. तुम्हाला ती स्वतःची गोष्ट वाटेल.
तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक बोऱ्या असतो आणि प्रत्येकाला शालेय वयीन जे काही आहेत जडणघडणीचा जो काळ आहे तेव्हा एक सृष्टी असते. त्या सृष्टीचा कुठेतरी एक आशिष असतो एक म्हणजे ज्याला आपण क्रश म्हणतो. आता सृष्टी नाव सुद्धा काय ठेवलं असावं आम्ही त्याला, पण सृष्टी म्हणजे ओव्हरऑल नेचर आणि या संदर्भामध्ये ते आहे. तर एवढंच मी सांगू शकतो, जास्त नाही सांगू शकत. पण एव्हरीबडी कॅन रिलेट विथ दिस. प्रत्येकाला ते, त्यामुळे सृष्टी खरी आहे का, तर मी सिंगल आहे, माझ्या आयुष्यात कोणी नाही. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास आपण वेळेच्या इकडे थांबूया. बरं, जातात एक शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल तुम्हाला, की सध्या मराठी चित्रपटाचं स्वरूप खरंच खूप चांगल्या पद्धतीने बदलत आहे. नेहमीसारखे चित्रपट नाही येतात, त्यात अनेक दिग्दर्शक अनेक निर्माते चित्रपटा सृष्टीमध्ये नवीन नवीन करून पाहत आहेत. जसं तुम्ही आता एक डार्क कॉमेडी म्हणून मेन्शन केलं, आपला चित्रपट त्या पद्धतीचा आहे. ऑडियन्सला तुम्हाला असं ॲज अ ऑडियन्स किंवा एक दिग्दर्शक आणि एक लेखक म्हणून तुम्हाला असं कितपत वाटतं की ऑडियन्स हे चित्रपट किंवा हे विषय सगळे ॲक्सेप्ट करायला तयार होईल का? कारण का आताच्या घडीला आपण बघायला गेलं तर काही असे चित्रपट आहेत जे फक्त ऐतिहासिक गोष्टींवरच अवलंबून आहेत आणि काही असे चित्रपट हे लंडन वारीवरच असे अवलंबून आहेत. तुमचं काय मत आहे त्याबद्दल परिसुद्धा? मला वाटतं प्रत्येक गोष्टीला प्रेक्षक वर्ग मिळतोच आणि जर त्या चित्रपटाची त्या कथेची गरज असेल तर लंडनला का नाही जायचं? अवश्य जा. आणि लंडनच का, म्हणजे युरोप, अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, कुठेही जा, त्या कथेची मागणी पूर्ण करा. आणि ती जर सगळं व्यवस्थित जुळून आली तुमची कथा, तुमचा चित्रपट, तर प्रेक्षक तो स्वीकारायला बसलेलाच आहे असा माझा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मला काही फार उणंदुणं वाटत नाही. कुठेतरी आम्ही जास्तीत जास्त चांगले चित्रपट करण्याचा प्रयत्न करायला हवा अजूनही, एवढंच फक्त मला त्याच्यावर वाटतं. बरं, हे तू काय सांगशील? मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक हा खूप हुशार प्रेक्षक आहे आणि तुम्ही जर का त्यांना चांगला सिनेमा दिला तर चांगला ही पण खूप सब्जेक्टिव्ह टर्म आहे, पण जर का तुम्ही चांगला सिनेमा केलात तर तो स्वीकारतो. जर का तुम्ही हिंदी सिनेमाचं अंधानुकरण करण्याचा प्रयत्न केला की ते ज्या पद्धतीचा ग्लॅमर दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी एक 30-40 करोड कदाचित त्याच्यात त्यांनी घातलेले आहेत आणि हेच तुम्ही 2 करोडमध्ये दाखवण्याचा जर का प्रयत्न केला तर ते कदाचित आपण ते मॅच नाही करणार. आपली जी स्ट्रॉंग ताकद येते म्हणजे संहिता विषय, आपण जर का ते चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती जास्त काम करण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षक ते स्वीकारतो, असं माझं मत आहे. क्या बात आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारताना. मला पर्सनली मी परेश दादांना आणि तुम्हाला पहिल्यांदा भेटतोय, कारण का मी जेव्हापासून क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली खूप वेळा मला असं होतं की परेश सरांचा इंटरव्ह्यू घ्यायचा, पण काही कारणास्तव तुम्हाला मिळायचा नाही. सो मी खरंच फॉर्च्युनेट समजतो. आत्मा पॅम्पलेटच्या निमित्ताने मी तुम्हाला भेटलो. खरंच धन्यवाद तुम्ही आमच्याबद्दल गप्पा मारल्याबद्दल. आणि खरंच खूप सुंदर पोस्टर आहे आणि आम्हाला सुद्धा सगळ्यांना चित्रपट आवडेल याची खरंच चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद.